जय शिवराय मंडळी. तर बऱ्यापैकी पाऊस हा उघडला आज. तर ऊन चमकतंय. काल तरी आभाळ होतं थोडंसं, पण आज ऊन आलंय. आणि मका आपली तर म्हणजे पाऊस चालू झाल्यापासून एक 4-5 दिवसापासून या मकाच्या शेताकडे आपण काही आलेलंच नव्हतं. आज आलोय. तर मका पण भरपूर मोठी झाली, 4-5 दिवसात चांगली वाढली. आणि त्याच्यानंतर आता बघू मार्वेल आपलं उतरलं की नाही. मार्वेलची जी लागवड केली ती आपण 4-5 दिवसापूर्वी, ती मार्वेलची लागवड झाली आणि पाऊस चालू झाला. तर हे गेलेले पुढं बघताय मार्वेलचं कसा उतार झालाय. आपण पण जाऊन बघू. चला काय हो, दिसतंय का उतरलेलं? दिसतंय का नाही? दिसतंय ना, उपटून पाहू पाहते का? नाही, बऱ्यापैकी कोंब फुटले सगळ्याला. अजून 2-3 दिवसात चांगलं बऱ्यापैकी दिसेल. पर कारण याच्यापेक्षा पोषक वातावरण असू शकत नाही. आता ते व्हिडिओ तरी आधी व्हाईट काड्या दिसत असेल. अजून ते खालीचे नाही हिरवं त्याचे कोंब, पण मग चांगले कोंब 1-2-3 दिवसात चांगले हिरवे कोंब वर चांगले आल्यावर जर्मिनेट चांगलं झालंय. हिरवं दिसेल सगळीकडे. मका पण चांगली वाढली. हा, मका चांगली वाढली आपल्यात. वातावरण भारी भेटलं मकाला. तर मंडळी, आपण ही मका आहे ना याच्यात केलं. ते आपलं सोयाबीन पेरायचं यंत्र असतंय ना, ते यंत्रांना पेरली होती. म्हणजे आमच्या आपल्याला अण्णांनीच पेरून दिली होती घरच्या पेरणी यंत्रांनी. आणि मग ती आपल्याला दाट करायची होती. म्हणजे दाणे नव्हते करायचे ना, चाऱ्यासाठी करायचे. आणि मग ती आपण दाट मका केलेली, सरी मका नव्हती केली. भारी आली पण ती मका पण भारी आली. गवताचं काम भारी झालंय. या मार्वेल गवताचं लावून झालंय, पाऊस चालू झालाय. मस्त. ऊसाची लागवड कधी करायची हो? आता करू ना. आता इकडं रोपाची लागवड करून घेऊन याच्यात बियाणं लावून रोप लावून